पुण्यातील बावधनमध्ये धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं। अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने करणार होते प्रवास। उद्योगपती अंबानींच्या ठाकरे आणि शिंदेंशी रात्रीच्या भेटीगाठी। मुकेश अंबानी अनंत अंबानी 2 तास मातोश्रीवर, मातोश्रीनंतर ताफा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी। एका रात्रीतील 2 भेटींनी राजकीय वर्तुळात चर्चा। 2024 ला महायुतीचं तर 2029 ला फक्त भाजपचंच सरकार येणार। अमित शहांचं मोठं वक्तव्य। तर महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार येऊ शकत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया। दिवाळीत लाडक्या बहिणींना मिळणार 3000। भाऊबीजेला रिकाम्या हाताने पाठवणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। वाराणसीमधील मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या। सनातन रक्षक दलाकडून कारवाई। नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। वर्ध्यातही जयंतीसाठी जोरदार तयारी। जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमात विविध कार्यक्रम। राष्ट्रवादीकडून सकाळी 10 वाजता महात्मा गांधी पुतळा ते लाल बहादूर शास्त्री पुतळा लॉंग मार्च काढला जाणार। महात्मा गांधी यांच्या जयंती मार्चचं आयोजन। राज्यातील एसटी बसमध्ये शिवनेरी सुंदरी असणार। एअर होस्टेसच्या धर्तीवर एसटी महामंडळाचा मोठा निर्णय। भरत गोगावलेंनी दिली योजनेला मंजुरी। ताडोबातील जंगल सफारीला आजपासून सुरुवात। जून ते सप्टेंबर या कालावधीत ताडोबातील कोर क्षेत्र पर्यटन सफारी होती बंद। पावसाळ्यानंतर पुन्हा सफारीचा आनंद लुटता येणार। इराणने इस्रायलवर 180हून अधिक मिसाइल्स डागल्या। नसराल्ला यांच्या हौतात्म्याचा पहिला बदला असल्याची इराणची प्रतिक्रिया। तर इराणला याची किंमत मोजावी लागेल, नेत्यानाहूंचा इशारा।